नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जोगतीन आईचा जागर सुरू असतो आणि जानकी ही आरती ओवाळत असते. जोगतीन आता जानकीला म्हणते की तुला काहीतरी देऊन जाईल, तुझं काहीतरी घेऊन जाईल. देवी आईला मनापासून हाक मार पोरी, तीच तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल. तेवढ्यात मात्र अचानक अगदी खूप असा वारा सुटला जातो आणि आता जो फोटो आहे जानकीचा लहानपणीचा, तो फाटलेला फोटो आता उडत उडत अगदी आतमध्ये येतो. ऐश्वर्या आणि सारंग यांना सुद्धा या वाऱ्यामुळे काही कळत नसतं. साठ असा वारा सुटलेला असतो आणि जानकी देवी आईची प्रार्थना करत असते. सुमित्रा सुद्धा तेथेच बसलेली असते. तेवढ्यात मात्र जो काही चमत्कार व्हायचा असतो तर तो चमत्कार होतो, कारण देवी आईच्याच मनात असते की तो फोटो आता लताबाई जवळ उडून जावा. आणि खरंच तो फोटो अगदी त्या वाऱ्यामुळे लताबाईच्या जवळ अगदी उडून येतो आणि लताबाई जेव्हा तो फोटो उचलते, फोटो बघून आता लताबाईचे होश उडतात आणि तिला जो काही लहानपणीचा भूतकाळ आहे आपल्या लेकीचा, तर तो सगळं काही आठवतो. कारण तो फोटो दुसरा तिसरा कोणताही फोटो नसून तिच्या लहानपणी जानकीचा फोटो असतो. कारण तिने जानकी लहानपणी वधूंच्या हाती सोपवलेली असते आणि तो फोटो एक फाटलेला तुकडा आहे, तर त्यातील लताबाईचा फोटो तिच्याकडे असतो आणि जानकीचा फोटो मात्र मधुभाऊंकडे असतो. तोच फोटो मधुभाऊंनी जानकीला दिलेला असतो आणि लताबाई जेव्हा आता फोटो पाहते, तिला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो. लताबाईच्या बॅगमध्ये जो काही तिचा तो फाटलेला फोटो आहे, त्या फोटोचा तुकडा, तर तो फोटोचा तुकडा लगेच ती आता आणायला जाते. आता जेव्हा ती बॅग उचलते, जोगतीन आई आता जोराने म्हणते की हे बघ, काही दिशांनी सुटले वारे आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन. जेव्हा ते फोटोचे तुकडे आता जोडले जाणार असते आणि तेव्हा मात्र जोगतीन आई तेच बोलत असते की दुभंगलेले जे तुकडे आहेत तर ते जोडले जातील आणि समोर तुझा भूतकाळ घेऊन येतील. हे बघ, जे काही संकट तुला वाटतं, परंतु तो संकट नसून तो तुझ्यासाठी एक खूप मोठा आशीर्वाद आहे, याचा विचार कर. मात्र आता लगेच लताबाई तो फोटो पाहते आणि लताबाईला तो फोटो बघून इतका आनंद होतो, कारण तो फोटो तिने जोडलेला असतो आणि हा फोटो दुसरा तिसरा कोणी नसून हा फोटो माझ्या मुलीचा आहे. परंतु हा फोटो तर मधुभाऊंच्या अनाथाश्रमामध्ये मी ठेवला होता, मुलगी सुद्धा ठेवली होती, परंतु हा फोटो येथे आला कसा? तेवढ्यात जोगतीन आई म्हणते की तुझा भूतकाळ तुझ्या समोर येणार आहे. जानकीला मात्र आता ह्या सगळ्या कोड्याचे काही उत्तर समजत नाही, कारण जोगती आता कोड्यात आता जानकीला हे सगळे संकेत देत असते की ज्याला तू आता इतकं या घराला टेन्शन आहे, या घरामध्ये जी लताबाई राहायला आलेली आहे, तर ती तुझ्यासाठी आशीर्वादच म्हणून आलेली आहे की तुझी आई म्हणून. मात्र आता जोगतीन आईला कोड्यातून सांगायचे असते. लताबाई आता हे सत्य तिला समजते की जानकीच आपली मुलगी आहे आणि ती या घरामध्ये राहते. तर मात्र लताबाई रडत म्हणते की माझी मुलगी या घरात आहे, नशिबाने मला तिच्यापर्यंत आणले. काय म्हणू मी या सगळ्याला, कारण कुणाची तरी खोटी आई बनून मी या घरामध्ये आले. माझी सख्खी मुलगी याच घरामध्ये आहे. तेव्हा आता लताबाईला शॉकच बसलेला असतो, परंतु आता लताबाईचे हे सगळे बोलणे ऐश्वर्याने ऐकलेले असते. आता ऐश्वर्याला समजते की ही तर जानकीची आई निघाली. तेव्हा आता लताबाई रडत असते की माझी बबडी कोण आहेस ग तू? आता ऐश्वर्या मनात म्हणते की जिला मी ऋषिकेशची आई बनून या घरामध्ये घेऊन आले होते, ती तर जानकीची आई निघाली. त्याचा आकांता करून आता मोठ्याने लताबाई रडत असते. तर आता इकडे जानकी देवी आईची ओटी वगैरे भरते. जोगतीन आता आशीर्वाद देते की हे बघ, अगं जानकी, या घरावर देवी आईची कृपा आहे, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, त्यातील इडापिडा टळेल आणि जे नाही टळणार त्यातून ते टळण्यासाठी देवी आई तुम्हाला मार्ग दाखवेल. आता सुमित्रा आणि जानकी मनोभावाने देवीला हात जोडून प्रार्थना करतात, नमस्कार करतात. आता जोगतीन आई, जानकी, सुमित्रा एका आवाजात देवी आईचा उदो उदो असं बोलतात. खरंच चमत्कार आता या घरामध्ये देवी आईने तर घडवलेलाच असतो. इकडे लताबाई आता तो फोटो घेऊन खूप रडते, माझी बबडी. आता लताबाईला प्रश्न पडतो, या घरामध्ये मी कोणत्या उद्देशाने आले आणि जर आता कोणत्या तोंडाने या घरामध्ये माझी मुलगी आहे, एकतर पार्वती बनून या घरात आले, ऋषिकेशची आई बनून, आता माझी मुलगी या घरामध्ये आहे असं कोणत्या तोंडाने मी यांना सांगू आणि मी असं खोटं वागले, आता कोणत्या तोंडाने मुलीसमोर माझं तोंड दाखवू? प्रश्न मात्र आता लताबाईला पडतो. शेवटी माझी मुलगी मला पहिला हा प्रश्न विचारेल की का ग आई, तू मला एकटी सोडून गेली, तुला नको होते का, आणि नको होते तर का तू परत आलीस? म्हणून लताबाई आता खूप रडत असते आणि जे काही पुढे घडणार आहे असे तिला वाटत असते की माझी मुलगी मला हा प्रश्न विचारेल, म्हणून कोणत्या तोंडाने मी तिला ही सगळं उत्तर देऊ हेच आता लताबाईला काही कळत नाही. म्हणून ती खरंच आता स्वतःला त्रास करून घेते, रडते. आता ह्या ऐश्वर्याला तर भलतेच टेन्शन येते. मात्र आता लताबाई त्या फोटोवरून अगदी प्रेमाने हात फिरते आणि विचार करून म्हणते की कदाचित हे तर
विधी लिखित असेल, माझी आणि माझ्या मुलीची भेट व्हावी हेच देवाच्या मनात असेल, म्हणूनच मला इथपर्यंत आणले गेले. तर असा चमत्कार घडलाच नसता तर ऐश्वर्याच्या आता पायाखालची जमीन सरकते. नक्की आता काय करायचं काय करायचं नाही हे सगळं काही आता ती विचार करायला घेते. आता लताबाईचे बोलणे ऐकून तर तिचे होश उठतात. लताबाई आता त्या फोटोवरून हात फिरवत म्हणते की खरंच माझी बबडी, एकदा मी माझ्या चुकीमुळे तिला गमावलं, परंतु आता मात्र मी तिला नाही गमावणार, शेवटी मी तिला मिळवेलच. गोडसा पापा त्या फोटोचा घेत असते. आपल्या हृदयाशी धरून त्या फोटोला अगदी खूप रडत असते. ऐश्वर्या आता हे सगळं काही बघून तिचे तर भानच हरपतात. नक्की आता ही लताबाई बदलेल, मग आता आपला यापुढचा प्लॅन कसा होईल. आणि ही लताबाई मात्र सगळ्यांच्या समोर आता माझं जे काही कारस्थान आहे तर ते उघडकीस आणेल असे आता ऐश्वर्याला वाटत असते. आता रडता रडता लताबाई विचार करते, या घरामध्ये मात्र माझी बबडी कोण असेल, कशी दिसत असेल, मी तिला कशी ओळखणार. तर फार खरंच नाजूक प्रकरण आहे. या सगळ्याच्या बाबतीत ऐश्वर्याशी मला एकदा बोलावंच लागेल. तो फोटो आता ती बॅगमध्ये ठेवते आणि लगेच तोपर्यंत ऐश्वर्या लगेच आता रूममध्ये येते. सारंगला सगळा काही घडलेला प्रकार सांगते. सारंगला आता हे ऐकून तर धक्काच बसलेला असतो. सारंग म्हणतो की काय बोलतात ऐश्वर्या, म्हणजे लताताई ही जानकीची आई आहे, तर जानकी बहिणीची आई. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, त्या जानकीचीच आई आहे, ती पार्वतीची भूमिका करते, ती जानकी बहिणीची आई आहे असे आता पुन्हा पुन्हा तो ऐश्वर्याला विचारतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो 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 सारंग. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय बोलतात तुम्ही, हे कसं शक्य आहे. एक मिनिट, अहो ऐश्वर्या तुम्हाला हे सर्व कसं कळलं बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की कसं कळलं म्हणजे सारंग हे बघा, अशी जेव्हा आपण ओवी जवळ होतो आणि तेव्हा तिच्याकडे जो फोटो होता तो फोटो तर आपण बघितला. तर सारंग म्हणतो की हो, जे तो जानकी बहिणीचा लहानपणीचा फोटो तर त्याचं काय. तर ऐश्वर्या म्हणते की करेक्ट, हे बघा त्याचं काय काय असं का विचारतात, कारण त्या फोटोचा अर्धा भाग मी लताबाईकडे बघितला होता. त्या स्वतःशीच असं काहीतरी बडबड करत होत्यात की माझी बबडी म्हणून. तो फोटो मात्र त्यांनी छाती असा धरला होता आणि जेव्हा तो फोटो आणि त्यांच्याकडे जो तुकडा होता तो फोटो एकमेकांशी जेव्हा जॉईन केला तेव्हा मात्र आणि की ही लताबाईंचीच मुलगी आहे म्हणून. आता सारंग हे ऐकून तर खालीच बसतो आणि म्हणतो की संपलं सगळं काही ऐश्वर्या, आता संपलं. मात्र त्या लताबाईला नाही तर अहो ऐश्वर्या आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल. तेव्हा ऐश्वर्या विचारते की का आपल्याला जावं लागेल. आता सारंग म्हणतो की का. ऐश्वर्या काय विचारतात, अहो जेव्हा हे कळेल की ती जानकी बहिणीची आई आहे तेव्हा, तर आता कळलंच की ती जानकी बहिणीची आई आहे, मग ती पार्वती असल्याचं नाटक कशाला करेल. मात्र आता जानकी बहिणीच्या बाजूने होईल आणि आपलं पितळ मात्र उघडं पडेल. बरं आता ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग, अहो तेच आपल्याला नाही होऊन द्यायचं, अगोदरच आपल्याला काहीतरी करावं लागेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय करणार आहेत आपण, आता काय असं करणार बरं. आता मात्र आपल्या हातातून वेळ निघून गेलेली आहे, आता मात्र सगळं काही संपले, आपल्या हातातून सगळं काही गेले. कारण जर नशिबाने आता ठरवलेलं असेल की त्या मायलेकींना एकत्र आणायचे, मात्र आपण काही करू शकत नाही, शेवटी आपण हरलो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हरलो नाही, नशिबाची सुद्धा 2 हात करण्याची माझी धमक आहे नावाची ऐश्वर्या आहे. आणि विचार करून तिच्या डोक्यात लगेच एक प्लॅन येतो. ती सारंगला म्हणते की सारंग माझ्याकडे एक त्यासाठी प्लॅन आहे आणि जो काही प्लॅन आहे तो सगळा काही प्लॅन ती आता सारंगला सांगते. सारंग मात्र आता ऐश्वर्याचा प्लॅन ऐकून खुश होतो. ऐश्वर्या विचारते की कळले ना तुम्हाला. तेव्हा सारंग म्हणतो की हो कळले. त्यानंतर आता इकडे ओवी ही तेथे बसलेली असते, ती थोडी नाराज असते. जानकी तेथे येते आणि ओवीला विचारते, ओवी किती हा पसारा घालून ठेवला, सगळा पसारा अगदी तसाच आहे. काय ग ओवी तू प्रोजेक्ट कंप्लीट केलं की नाही, तुझी मदत करू का, नाहीतर तुझी रात्री रडारड सुरू होईल. ओवी थोडीशी नाराज होते. ओवी म्हणते की आई अगं हवा खूप आली होती, त्या हवेमुळे सगळे काही पेपर्स उडून गेलेत. जानकी म्हणते की काय हवेमुळे, बरं काही हरकत नाही, आणि त्याचमुळे तू अगदी थोडीशी नाराज आहे का. थांब अगं दुसरे पेपर्स असतील, थांब मी घेऊन येते. जानकी आता उठते तर ओवी तिचा हात धरते आणि म्हणते की आई ऍक्च्युली पेपर सोबत फोटो सुद्धा उडाला. तर जानकीला धक्का बसतो. जानकी विचारते की ओवी कुठला फोटो. तर ओवी म्हणते की तुझ्या लहानपणीचा फोटो, मधुहोंनी जो फोटो तुला दिला होता तो फोटो उडाला. हे ऐकून आता जानकीला धक्काच बसतो. विचारते की अगं तो फोटो हवेने कुठे उडाला, हे काय केलंस बाळा तू. अगं मी तुला एकदा सांगितलं होतं की तो फोटो नीट तू व्यवस्थित जपून ठेव, ज्या आईची शेवटची ती आठवण होती
होती, त्यामुळे तो फोटो असा हरून नाही चालणार. परत ओवी म्हणते की सॉरी आई, तर जानकी म्हणते की नाही बाळा, माझी चूक झाली की तो फोटो मी द्यायला नको होता. तर ओवी सॉरी आई करत असते. हे बघ आई, मी आता कलर्स आणण्यासाठी आत गेले होते, परंतु तितक्यात आता पेपर्स हे उडून गेलेत. जानकी म्हणते की अगं असे कसे उडून गेलेत, हवेने उडाले ना, मग येथेच कुठेतरी ते असतील, चल शोधूयात आपण लवकर. पण आता जानकी ही अंगणामध्ये शोधत असते आणि ओवी ही सगळ्या घरभर ते फोटो शोधत असतात. तेवढ्यात ओवी टेबल खाली वगैरे शोधत असते, तर तेवढ्यात आता लताबाई तेथे येते. लताबाई विचारते की काय ग ओवी, तू टेबल खाली काय शोधतेस? तेव्हा आता ओवी म्हणते की माझी एक वस्तू हरवली. तर लताबाई विचारते की ओवी अगं काय हरवलं, मला तरी सांग. आता ओवी म्हणते की तुम्हाला का सांगू मी? तर लताबाई म्हणते की अगं असं का, मी तुझी आजी आहे ना. ओवी म्हणते की नाही, तुम्ही माझ्या आजी नाहीत, सुमित्रा आजी माझ्या आजी आहेत. आता ओवी रागानेच बोलत असते, तर तेवढ्यात आता ही जानकी येते. जानकी आता ओवीवरच ओरडते. ओवीला म्हणते की मी तुला किती वेळेस सांगितलं की मोठ्यांना असं उलट उत्तर द्यायची नसतात. आता जानकी तिला सॉरी म्हणायला सांगते, तर आता ओवी रागाने सॉरी असं म्हणते. लताबाई म्हणते की अगं आजीला कोणी सॉरी म्हणतं का? जानकी मात्र रागाने ओवीचा हात धरते आणि तिला बाहेर घेऊन जाते. लताबाई आता हे सर्व पाहत असते, मात्र जानकी तो फोटो अगदी अंगणामध्ये सर्वत्र बघत असते. तर लताबाईला असं वाटतं की खरंच ही जानकीच माझी मुलगी असेल, माझी बबडी असेल ना. तेवढ्यात मात्र आता हा जो काही यांचा प्लॅन ठरलेला आहे, तर नाटक करत आता ऐश्वर्या आणि सारंग बाहेरच येतात. आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते, तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो रडू नका, सापडेल तुमचा फोटो. मग आता म्हणतो की ऐश्वर्या तो फोटो कुठला आहे? तर ऐश्वर्या रडत म्हणते कुठला म्हणजे काय विचारतात तुम्ही? सारंग तो फोटो माझ्या लहानपणीची निशाणी आहे. म्हणून ऐश्वर्या आता लताबाई समोर खोटं बोलत असते. आता लताबाई समोर यांचं हे नाटक सुरू असतं. लताबाई आता बघतच उभी असते, तर आता ऐश्वर्या रडत म्हणते की सारंग रडू नको, तर काय करू, तो फोटो लहानपणीचा माझा फोटो होता, माझ्या आईची एक निशाणी. काय सांगू सारंग, तो फोटो माझ्या आईची शेवटची आठवण होती हो. मात्र आता लताबाईला हे ऐकून तर धक्काच बसतो. आता लगेच ऐश्वर्या रडत म्हणते की अहो तो फोटो आता मी गमावला आणि माझ्या आईची शेवटची आठवण सुद्धा मी गमावून बसले हो. रंग म्हणतो की अहो फोटो मी शोधतोय. ऐश्वर्या रडत म्हणते की तुम्ही काय शोधतात? आणि तेवढ्यात आता यांचा हे जे काही नाटक सुरू असते, तर लताबाईला खूप आनंद होतो. लताबाईचा आता गैरसमज होतो की आता ऐश्वर्याच आपली मुलगी आहे. तर आता रडतच ऐश्वर्या वर जाते. अहो इतक्या दिवसांची माझी आईची आठवण होते तो फोटो, आणि आता तो कुठे गेला असेल? दोघांचंही नाटक सुरू असतं. लताबाईचे डोळे आता भरून येतात. सुद्धा नाटक करत म्हणतो की ऐश्वर्या अहो स्वतःला सांभाळा, काय तुम्ही हे करून बसलात? तेव्हा आता लताबाई डोळे भरून येतात, कारण तिला असं वाटतं की आता ऐश्वर्याच आपली मुलगी आहे. तर लताबाई स्वतःला म्हणते की ऐश्वर्या म्हणजे तो फोटो ऐश्वर्याचा होता, तर आणि ऐश्वर्याच माझी मुलगी, माझी बबडी असेल. आता इतकं रडण्याचं रूममध्ये नाटक करते. लताबाई आता त्यांच्याकडे रूममध्ये येत असते. सारंग म्हणतो की आली असं तो ऐश्वर्याला सांगतो. डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करून आता ऐश्वर्या मुद्दाम आता लताबाई आलेली आहे तिला ऐकण्यासाठी आता रडत म्हणत असते की एक वेळेस पैसे दागिने सगळं काही चोरीला गेले असते तरी चालले असते, परंतु तो फोटो मात्र जायला नको होता. फोटो मात्र माझ्याकडून कसा हरवला सारंग? सारंग सुद्धा रडतच ऐश्वर्याची साथ देत म्हणतो की अहो ऐश्वर्या मला माहिती होतं ते फोटो आहे, तर तो तुमच्या आईची शेवटची आठवण होती. तू अहो तो फोटो गेला ना, आता आपण काय करायचं बरं तुम्हीच सांगा. ऐश्वर्या म्हणते की नाही हो सारंग, तो फोटो नाही गेलेला. मला असं वाटतं फोटो मात्र ओवीने घेतलेला असणार, नक्की ओवीकडेच तो फोटो असेल. या सगळ्या मागे त्या जानकीचं डोकं असेल. मी तुम्हाला सांगते सगळं काही तो जानकीचा आता हा प्लॅन असेल. ती जानकी आहे ना, ती मला त्रास देण्याची एकही संधी नाही सोडत. आता लताबाईने जानकीला नाही तर ऐश्वर्याला जवळ करावं आणि जानकीवर मात्र अगदी ओरडा द्यावा. जानकीचा आता जी काही आपल्याला लताबाईची मदत होत असेल, तर जानकीच्या विरुद्धच बाजूने आता ही लताबाई असेल, म्हणून आता ऐश्वर्या आणि सारंग यांचा जोरात हा प्लॅन रंगलेला असतो. आणि लताबाई आता ते सर्व ऐकत असते आणि शेवटी तिचा सुद्धा आता सारंग आणि ऐश्वर्या या दोघांवर विश्वास बसतो. तसंच आता म्हणत असते की हो ना, ती जानकी खरंच मला किती त्रास देते, सतत मागे लागलेली असते. तो फोटो नक्की तिनंच घेतलेला असेल. खरंच माझा तो फोटो इतका महत्त्वाचा होता, अगदी माझ्या आईची शेवटची निशाणी होती. आता मात्र जो काही मेन पॉइंट आहे तो सुद्धा बोलते की तो फोटो सारंग अहो मला मधुभाऊंनी दिला होता हे ऐश्वर्याला माहिती असते.
असते म्हणून ती मधुहोनचं नाव घेते. तर लताबाईचे होश उडतात. लताबाईला आता जबर धक्का बसतो, कारण आता मधुहोन जवळच आपण आपल्या बबडीला सोडले होते. म्हणजे ऐश्वर्याच आता आपली मुलगी आहे हे आता ह्या ऐश्वर्याने सिद्ध करून दाखवलेलं असतं. आणि लताबाई आता तिचे होश उडतात. तोंडाला हात लावून आता तिला धक्का बसतो की हीच ऐश्वर्या आपली मुलगी आहे असा तिचा आता विश्वास बसतो. सारंग विचारतो की काय ऐश्वर्या, मधुहोननी तो फोटो दिला होता का? तेव्हा आता ऐश्वर्या रडत म्हणते की हो सारंग. लताबाईला खूप आनंद होतो की माझी बबडी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. तर ऐश्वर्या रडत म्हणते की अहो सारंग, तुम्हाला तर माहिती आहे ना मी अनाथ आश्रमामध्ये वाढले, मधुहोनच्या अनाथ आश्रमात. सारंग म्हणतो की हो ना, तुम्ही मधुहोनच्या अनाथ आश्रमात वाढलात. आणि ऐश्वर्या म्हणते की हे बघा, अहो मी मधुहोनच्या अनाथ आश्रमात जेव्हा होते ना तेव्हा मी मधुहोनना एक प्रश्न विचारला होता, माझी आई कोण आहे, मला तिला बघायचं आहे. मात्र त्यांनी मला सांगितले की ऐश्वर्या तुझी आई गोष्ट माझ्याकडे दिलेली आहे. तेव्हा मी मधुहोनना विचारलं की काय आहे ती गोष्ट मला सांगा. तेव्हा मात्र मधुहोननी जो काही अर्धवट माझ्या आईचा फाटलेला फोटो होता तर तो फोटो दिला होता. तोच फोटो शेवटी माझ्याकडून हरवला. आता यांचा जो काही प्लॅन आहे तर तो बरोबर लताबाई आता सगळं काही तिच्यासमोर हे बोलले जाते म्हणून बिचारीचा आता विश्वास बसतो. तिचा आता विश्वास असा बसतो की ही ऐश्वर्याच आपली मुलगी आहे. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो त्या फोटोमध्ये तर तुमच्या आईचा चेहरा दिसत नव्हता, त्यात फक्त तो हात होता. ऐश्वर्या रडत म्हणते की अहो सारंग, तो फक्त हात नव्हता, माझ्या आईचा आशीर्वाद होता. तुम्हाला हे सर्व नाही कळणार. तेव्हा आता लताबाई तर हे सर्व ऐकत असते. ऐश्वर्या पुढे म्हणते की अहो लहानपणापासून मला फक्त इतकंच वाटायचं, काय मी याचीच वाट बघत होते की ज्या फोटोचा फाटलेला तो भाग आहे भाग मला सापडेल, जी आई माझ्या समोर येईल. परंतु आता मात्र ते शक्य नाही, कारण तो फोटो माझ्याकडून हरवला. सारंग म्हणतो की हो हो ऐश्वर्या. ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत म्हणते की नाही सारंग, ते शक्य नाही. आता डोळ्यामध्ये जे काही लिक्विडचं पाणी आहे तर ते पाणी लावून मात्र आता ती बरोबर रडण्याचं नाटक करत असते. डोळ्याला पाणी वगैरे लावून सारंग गुपचूप तिच्या हातात देतो. जसं तो तिला सावरत आहे असे दाखवतात. लताबाई समोर आता यांनी मस्त हा प्लॅन केलेला असतो आणि बरोबर आपल्या जाळ्यात आता लताबाईला ओढलेलं असतं. तरी लताबाई आता शेवटी इतकं सगळं काही सांगितल्यानंतर, मधुहोनचं नाव घेतल्यानंतर आता स्वतःला म्हणते की आता पूर्ण माझी खात्री पटली, ऐश्वर्याच माझी मुलगी आहे. तर दोघेही नाटक करत असतात. सारंग ऐश्वर्याला म्हणतो की रडू नका. ऐश्वर्या तर मोठ्याने रडण्याचं नाटक करत असते. तेवढ्यात रडतच लताबाई आत येते. ऐश्वर्या असं म्हणून मात्र आता ऐश्वर्या लताबाई म्हणून प्लीज म्हणते की प्लीज अहो नंतर या, आता आपण नाही बोलू शकत, कारण ती स्वतः खूप हर्ट झालेली आहे असं ती लताबाईला दाखवते. किंवा आता लगेच लताबाई म्हणते की नाही पोरी, नंतर नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. ऐश्वर्या नाटक करत म्हणते की लताबाई हे बघा, तुम्हाला पैसे हवे आहेत ना, मग तुमचे पैसे मी लवकरात लवकर देते. नाटक कंटिन्यू करून ठेवा, तुम्ही जा बरं, आता इथून मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. लताबाई रडत म्हणते की अगं पोरी, मी पैशासाठी नाही आलेस, ज्या गोष्टीसाठी तुझी इतकी घालमेल सुरू आहे दूर करायला मी येथे आले ग. नंतर आता इकडे ओवी आणि जानकी त्या फोटो बघून बघून अगदी थकून गेलेले असतात. तेवढ्यात ओवीला एका ठिकाणी आता एक कोऱ्याच्या कागदाची चिठोरी दिसते. तर त्या कुंडीपाजवळ ती आईला आवाज देते की आई, अगं तो फोटो आहे का? जानकी धावतच येते आणि जेव्हा तो कागद उचलते परंतु जानकीला तो फोटो त्यावर नाही दिसत, तो फोटो नसतो. जानकी आता अगदी थकून खाली बसते. मात्र आता लताबाई ही ऐश्वर्याला इकडे म्हणत असते की हे बघ, अगं तुझ्या आईची जी शेवटची आठवण आहे ना तर ती माझ्याजवळ आहे. ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की काय बोलतात लताबाई, तो फोटो तुमच्याकडे आहे का? लताबाई प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडते, प्लीज मला तो फोटो द्या. हो, ती माझ्या आईची शेवटची आठवण आहे, प्लीज तो फोटो मला द्या ना. तर सारंग म्हणतो की हो ना ताई. लताबाई द्या बरं तो फोटो ऐश्वर्याला. ती लताबाई आता तो फोटो ऐश्वर्याच्या हातात देते. तर आता हे दोघांचं इतका आनंद झाल्यासारखा नाटक करतात. हात जोडून आता रडतच थँक्यू सो मच लताबाई असं म्हणते. लताबाई तुमचे हे उपकार मी कसे फेडू खरंच मला नाही कळत. म्हणून आता ऐश्वर्या बरोबर नाटक करत सर्व काही लताबाईला आपल्या बाजूने ओढून घेते. रडत रडत म्हणते की आयुष्यभर मला अगदी मनाला टोचून राहिले असते की हा फोटो जर सापडला नसता तर. आता बिचारी लताबाई म्हणते की जर तुला तुझी आई मिळाली तर. ऐश्वर्या म्हणते की काय? तेव्हा लगेच सारंगला म्हणते की सारंग, अहो बघा ना ह्या काय बोलतात, मला खरंच
काही कळत नाही हो. म्हणजे नक्की काय बोलायचं लताबाई तुम्हाला? तर लताबाई म्हणते की म्हणजे हे बघ, तुझ्या फोटोचा अर्धवट जो काही भाग उरलेला आहे तो तर माझ्याजवळ आहे. आता ऐश्वर्या आणि सारंग धक्का बसल्याचं नाटक करतात आणि म्हणतात की काय बोलतात लताबाई, तुझ्याकडे हा फोटोचा भाग कसा? त्या फोटोचा तो दुसरा भाग दाखवल्यानंतर मात्र सारंग आणि ऐश्वर्या यांना खूप आनंद झालेला आहे. एक धक्का बसल्यासारखा असं मुद्दाम ते चेहरे मात्र लताबाई समोर करतात. ऐश्वर्या रडतच विचारते की अहो लताबाई, हा फोटो तुमच्याकडे कसा आला? लताबाई आता रडत म्हणते की अगं माझ्याकडे नसेल तर बाकी कुणाकडे असेल तो फोटो? त्या फोटोतील बाई आणि तुझी आई तर मीच आहे ऐश्वर्या. तर असं म्हटल्यानंतर आता सारंग आणि ऐश्वर्या आणखीनच धक्का बसल्याचं इतकं जबर नाटक करते. काय म्हणतात माझी आई? आई आता रडण्याचं नाटक करत आता लगेच लताबाईला मिठी मारते. आई. तेव्हा लताबाई सुद्धा म्हणते की बबडे. जेव्हा आता लताबाईच्या मिठीत येते तर अगदी खदखदून हसायला सुरुवात करते. सारंग सुद्धा आता ऐश्वर्याला म्हणतो की आपला प्लॅन बरोबर वर्क झाला म्हणून तो आता हातवारे करून डन असं ऐश्वर्याला करतो. बाई बिचारी आता ऐश्वर्यावर अगदी विश्वास ठेवते. अगं बबडे, मीच तुझी आई आहे ग. नंतर बिचाऱ्या जानकीला इकडे खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. ती आता ओवीला म्हणते की अगं आईची एकच शेवटची आठवण माझ्याजवळ तो फोटो होता, तिची शेवटची आठवण सुद्धा मला नीट नाही जपता आली ग. ओवीला सुद्धा इतकं वाईट वाटतं. ओवी म्हणते की आय एम सॉरी ग आई, प्लीज मला माफ कर, माझ्याकडून हे सर्व झालं. ओवीचे डोळे सुद्धा आता इतके भरून येतात. आई मला माहिती आहे की तुझ्यासाठी तो फोटो किती तुझ्यासाठी क्लोज होता, स्पेशल होता आणि तो फोटो माझ्यामुळेच हरवला. ओवी सुद्धा आता रडते आणि जानकी सुद्धा इकडे रडते आणि तिकडे मात्र त्या ऐश्वर्याने आपल्या तुपावरच आता रोटी ही बनवून घेतलेली असते. म्हणजे ती आता लताबाई आहे ती तर जानकीची आई आहे आणि मुद्दाम तीच आता आपली आई बनवून घेतलेली असते. मी आता आईला रडतच म्हणते की आई हे बघ, माझी खूप मोठी चूक झाली, त्यासाठी तू माझ्यावर ओरड रागव, हवं तर माझ्याशी बोलू सुद्धा नकोस, सगळ्याला मात्र मी स्वतः जबाबदार आहे. तर आता जानकी तिच्या डोळ्यातील पाणी पुसते. ओवी अगं बाळा, असं बोलू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू हे सर्व मुद्दाम नाही केलं बाळा. तर एखादी गोष्ट हरवली तर हरवली, त्याला काय करणार बरं आपण, रडून मात्र ती गोष्ट परत येणार आहे का? आता ओवी जानकीला घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असते. जानकी ओवीला म्हणते की अगं माझ्या आईची ती शेवटची आठवण होती म्हणून मला खूप रडू येते आणि वाईट सुद्धा वाटतं. रडू नकोस बाळा, जरी फोटो सापडला असता तर आई मात्र कधीही सापडली नसती. दोघी आता खूप रडतात. तर जानकी तिला समजावते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ही लताबाई आता ह्या ऐश्वर्याला म्हणत असते की हे बघ, घरातील सगळ्यांना कळून दे मी तुझी आई आहे, सगळ्यांना कळून दे की मी तुझी आई आहे म्हणून. परंतु आता ऐश्वर्या लगेच म्हणते की नाही लताबाई, अजिबात नाही. हे बघ आई, अगं आपलं हे जे काही गुपित आहे ना तर ते आपल्यातच आपल्याला ठेवावं लागेल. आपण मायलेकी आहोत हे सत्य कुणालाही कळायला नको. नंतर आता जानकी ही लताबाईला चहा आणून देते तर लताबाई खूप रडत असते. तेव्हा आता जानकी विचारते की काय हो, काय झालं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी? आता लताबाई म्हणते की कुठे काय, मला काही झालेले नाही. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, काय आहे की खोटारड्या माणसांना सुद्धा कधी कधी खोटं बोलता येत नाही आणि खोटं लपवता सुद्धा येत नाही, सगळं काही मला कळलेलं आहे. तेव्हा मात्र आता लगेच जानकी जेव्हा असं म्हणते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.